महामार्गावरील पेण तालुक्यातील गडप गावात माता कालंबा देवीचं मोठं मंदिर आहे। गडप गावातील छोट्या टेकडीवर कालंबा देवीचं हे मंदिर आपल्या सहज नजरेस पडतं। या देवीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते। फार पूर्वी काळ नावाच्या राक्षसाने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला होता। त्यामुळे ऋषीमुनींनी होम हवन करून आदिशक्तीची आराधना केली। त्यानुसार देवी प्रकट होऊन काळ नावाच्या राक्षसाचा वध केला आणि गडप गावातील या टेकडीवर विसावा घेण्यासाठी थांबली। तेच हे कालंबा देवीचं देवस्थान। दर मंगळवारी इथे मंदिर उघडं असतो। मंगळवारी दर्शनासाठी भरपूर दूरवरून लोक येतात आणि संध्याकाळी आरती वगैरे होतो, त्याने ती सांगता होतो याची। आणि त्यानंतर चैत्र चतुर्दशीला म्हणजे शुद्ध चतुर्दशीला ही देवीची फार मोठी यात्रा भरली जाते इथे। कालंबा देवी हे स्वयंभू देवस्थान असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे। पूर्वी या ठिकाणी छोटंसं पेशवेकालीन पुरातन कौलारू मंदिर होतं। काही वर्षांपूर्वी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे मंदिर बांधलं। या ठिकाणी दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्थीला श्री कालंबा देवीची मोठी जत्रा भरते। प्रथम ब्राह्म मुहूर्तावर देवीचा अभिषेक होतो। नंतर देवीला नवीन कपडे, मुखवटा आणि दागिने चढवले जातात। यानंतर आरती होऊन श्री दर्शनाला सुरुवात केली जाते। मूर्ती जी आहे ती स्वयंभू आहे आणि खूप जुना मंदिर आहे। कालंबा देवीचं वैशिष्ट्य असं की ती लोकांना नवसाला पावणारी देवी आहे। बरेच लोक असे नवस बोलले जातात आणि त्यांचे ते पूर्ण करते असे। आणि त्या पद्धतीने इथे तुला वगैरे होतो, याच्यातून आपला अंदाज येतो की हे नवस पूर्ण होतात। देवी त्यांना ती पावली जाते। यात्रेच्या दिवशी सकाळपासून नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। यावेळी भाविक आपल्या वजनाची तुला देखील करतात। यानंतर दुपारी गावातील मरुदेवी मंदिरापासून कालंबा देवी मंदिरापर्यंत देवीची पालखी येते। त्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते। पण या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवकाठी। आसपासच्या गावातील भक्तगण भल्या मोठ्या काठ्या या यात्रेत आणतात आणि त्या मंदिरासमोर उभ्या करतात। ज्या गावाची काठी सरस त्यांचा या यात्रेत मोठा मान। ही शेकडो वर्षांची परंपरा आजही जपली जाते। पाचवी गावातले लोक भरभरून सगळ्या दर्शनासाठी येत असतात, बाहेरून सुद्धा येत असतात, चाकरमानी गेलेले असे। आणि याची परंपरा म्हणजे असं आहे की पूर्वीपासून ह्या काठ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे की फार 100 वर्षापूर्वीपासून हे वैशिष्ट्य चांगल्या तऱ्हेने जोपासलं गेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याला जास्तीत जास्त मान्यता म्हणून जास्तीत जास्त लोक काठ्यांचं हे करतात। आणि जशी काठ्यांची चढाओढ लागते त्या हिशोबाने त्यांना मानधन पण आमच्याकडून ग्रामस्थांकडून म्हणजे कालंबा देवी ट्रस्टकडून दिलं जातं। या विभागातील ही सर्वात मोठी आणि जुनी यात्रा मानली जाते। यामुळे या यात्रेत खाद्यपदार्थ, खेळणी, धार्मिक साहित्य यांचे अनेक स्टॉल दिसतात। या स्टॉलवर भाविकांची प्रचंड गर्दी देखील बघायला मिळते। हे देवस्थान जागृत आणि नवसाला पावणारं असल्याचा भाविकांचा विश्वास आहे। मिलिंद तांबेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रायगड।